चे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन नारायण राणे यांच्यावर टीका केली। या टीकेला आता उत्तर देण्यासाठी निलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेण्याची घोषणा केली। त्यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण तापलं। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदारसंघात जाहीर सभा आयोजित केली आहे। यावेळी निलेश राणे यांच्या वाहनाचा ताफा भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरून जात असताना भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले। यावेळी दोन्ही बाजूंकडून दगडफेक करण्यात आली। दोन्ही बाजूंकडून दगडांचा वर्षाव केला जात होता। या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचाही फुटल्या। यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दोन्ही बाजूंना आवरताना पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागली। अखेर मोठ्या प्रयत्नानंतर इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं। एकूणच लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय। कोकणात निवडणुकीपूर्वीच राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे। चिपळूणमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयाच्या जवळ हा राडा झाला। या राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। चिपळूणच्या रस्त्यावर आज राडा झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली। यात पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या राड्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील दगडफेक सुरू झाली। खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं। शांतपणे रॅली चालू असताना काही दगडफेक झाली आहे, ती बघावी लागेल कुणाकडे झाली आहे, काय झाली आहे। पण याची सुरुवात मात्र भास्कर जाधवनी केली हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो आहे। या राड्यामुळे निवडणुकीपूर्वीच कोकणातलं राजकीय वातावरण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या मतदारसंघात निलेश राणेंची जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलताना निलेश राणेंनी भास्कर जाधवांवर जोरदार हल्लाबोल केला। भास्कर जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गुहागरमध्ये निलेश राणे यांची जाहीर सभा झाली। या सभेत बोलताना त्यांनी नारायण राणेंवरची टीका खपवून घेणार नाही असा इशारा दिला। यावेळी बोलताना निलेश राणेंनी भास्कर जाधवांवर जोरदार हल्लाबोल केला। ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा। स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा। भास्कर जाधवांना धडा शिकवण्याचा इशारा निलेश राणेंनी दिला। हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा सांगणार नाही। अरे मला काही निवडणुकीची पर्वा नाही। 2 पराभव झाले, अजून 4 होऊ दे। बापासाठी जगणारा म्हणजे निलेश राणे, लक्षात ठेव। भास्कर जाधव यांच्या जुन्या भाषणांची क्लिप दाखवत निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं। बारामतीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं। यशवंतरावांचं न ऐकता पोलोची स्थापना करण्यात आली होती असा आरोप अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर केला। दरम्यान लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं। आपण कुणाचाही पक्ष चोरला नाही, उलट सध्या फक्त भावनिक मुद्दा तयार केला जातोय असा टोला त्यांनी लगावला। काही जण भावनिक होऊन आवाहन करतील, मात्र निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करू नका असं आवाहन अजित पवारांनी केलं। बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले, हे सगळे माझ्या बरोबर। कुणाचाही पक्ष चोरला नसल्याचं सांगत काही जण चुकीचे आरोप करत असल्याचं अजित पवार म्हणाले। म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता। शरद पवारांनी 1978 साली केलेल्या पुलोदच्या प्रयोगाची अजित पवारांनी आठवण करून दिली। त्याही वेळेस वरिष्ठांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचं न ऐकता तिथं असणाऱ्या जनता पक्षात जनसंघ होता, वेगवेगळे पक्ष होते, तुमच्यातले काही लोकांचा जन्मही मुलांचा झाला नसेल, त्यावेळेस सरकार केलं, परंतु ते सरकार 80ला पडलं। बारामतीसह राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचं अजित पवार यांनी अधोरेखित केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आमदार जितेंद्र आव्हाडांनी जोरदार समाचार घेतला। जो काकांचा नाही झाला तो महाराष्ट्राचा काय होणार, अशी घणाघाती टीका आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर केली। दरम्यान फक्त भावाचा मुलगा म्हणून तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं असंही आव्हाडांनी सुनावलं। बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला।
जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊनीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवारांचं कर्तृत्व काय असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. तुमचं कर्तृत्व काय होतं? शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते? हा मनासी प्रश्न विचारून बघा ना. शरद पवारांमुळेच तुम्हाला आतापर्यंत महत्त्वाची पदं मिळाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलेलो आहोत. आपल्या डोक्यात काय हे खूळ गेलेलंच होतं. त्यामुळे रस्त्यावरून एखादं आंदोलन केलंय का ते आपण दाखवावं. अजित पवारांनी केलेली टीका आणि जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही पक्षांमधला कलगीतुरा आता शिगेला पोहोचलाय. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला. यानंतर बारामतीतच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. बारामतीतल्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांच्या निशाण्यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही. आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. नुसती संसदेत भाषण करून काम होत नाही असा टोला अजित पवारांनी लगावला. पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती. आपल्या उमेदवाराचा प्रचार हा अजित पवारच उमेदवार आहेत अशा पद्धतीनं करा असं आवाहन अजित पवारांनी केलं. जर माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला तर राज्याच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल, देशाच्या राजकारणात देखील माझी किंमत कमी होईल. मतदारसंघात मतदारांशी नम्रपणे संवाद साधावा असं आवाहन अजित पवारांनी केलं. कर्जतच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या जागांची घोषणा त्यांनी केली. तेव्हापासूनच बारामतीतून अजित पवार कुणाला उतरवणार याची चर्चा सुरू होती. बारामतीतून पार्थ पवार, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी बारामतीत एका कार्यकर्त्यानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवारांकडे केली. आता बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी झाली आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरतोय. यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल, हा अजित पवारचा शब्द आहे. वैयक्तिक कोणाशी नाहीये, माझी एक वैचारिक लढाई आहे. लोकशाही कोणीतरी त्यांच्या विचाराचा लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय. भाजप पवारांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरलेला आहे. अजित दादांनी दिलेला उमेदवार 60%च्या वर मतं घेऊन निवडून येईल. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या नणंद भाऊजाईची लढाई रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल आणि हजरजबाबीपणाबद्दल प्रसिद्ध आहे. बारामतीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात याची प्रचिती आली. यावेळी अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. बारामतीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी एका कार्यकर्त्यानं अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी जोरदार घोषणा केली. त्याला अजित पवारांनी मिश्किल टोला लगावला. तो चंद्रावर जाऊन मला मुख्यमंत्री व्हायला सांग. याच वेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशाराही दिला. इकडं काय झालं, जातो तिकडं आता जायला जातो तिकडे गेला तर कामाला इकडेच यायचंय. कामाला माझ्याशिवाय कोणी नाही. तुम्हाला मी छाती ठोकपणे सांगतो, काम करणार तर मिस करणार, दुसरा कुणाचा घास नाही. अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबीपणाबद्दल आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. त्याचीच प्रचिती बारामतीतल्या मेळाव्यात आली. राज्यात आगामी निवडणूक सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येते. स्वतः उद्धव ठाकरे भाजप, मोदी आणि फडणवीसांचा समाचार घेत आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या विस्तव जात नाहीये. मात्र राजकारणात कधीही काही घडू शकतं
कट्टर विरोधक एकत्र येऊ शकतात हे गेल्या काही महिन्यातील राजकारण पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात ठाकरेंसोबत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर फडणवीसांनी स्पष्ट नकार दिला। पंतप्रधानांवर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मन दुखावली आणि जिथे मन दुखावतात तिथे अलायन्स होत। सत्तेसाठी आधी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवला गेला। सत्तांतरानंतर भाजप, शिंदे आणि अजित पवार यांची महायुती सत्तेत आली, त्यामुळे भविष्यातील राजकारणात काय घडेल याचा नेम नाही। गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे। ठाकरेंचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतो। या पार्श्वभूमीवर कोकणातील एका घडामोडीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। त्याचं झालं असं, गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतली। कणकवलीतल्या विश्रामगृहावर झालेल्या या गुप्त भेटीनं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं। वैभव नाईक ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र या भेटीवर मंत्री रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण दिलंय। राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं चव्हाणांनी म्हटलं, तर ठाकरे गटाशी निष्ठावंत असल्याचं म्हणत वैभव नाईकांनी राणेंना डिवचलंय। आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे ती या निमित्ताने बाहेर आली। खरं तर अनेक ऑफर होत्या, मंत्रिपदाच्या ऑफर होत्या, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत। ठाकरे गटासोबत कायम राहणार असल्याचं आमदार वैभव नाईकांनी स्पष्ट केलं। मात्र या गुप्त भेटीनं तळकोकणातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून राज्यात युद्ध पातळीवर मराठा खुला प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं। हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात आलं। राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं। मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। वर्षा निवासस्थानी हा अहवाल सुपूर्द करताना आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते। यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा 3.5 ते 4 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं कौतुक केलं। भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कव्हर झालेली आहे। 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं। राज्य मागासवर्ग आयोगानं सादर केलेला अहवाल मंत्रिमंडळात चर्चेला जाणार आहे। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मराठा आरक्षणाबाबत सगळ्यांचं लक्ष मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाकडे लागलं। मराठा समाजाला स्वतंत्र समाज आरक्षण लागू करण्यासाठी हा अहवाल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं होतं। मागासवर्ग आयोगाचा हाच अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सादर करण्यात आला। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतलाय। ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल। ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना आधीपासून लागू असलेलं आरक्षण असेल, नोंदी नसलेल्यांना आरक्षण दिलं जाईल असं शिंदेंनी म्हटलंय। ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती। ती न्यायालयानं स्वीकारल्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शेवटची संधी आहे। त्यामुळे सरकारनं तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणासंदर्भातील एक मोठी बाब निश्चितपणेही समोर येते। महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आता आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तो सुपूर्द करण्यात आला।
या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचं दिसत असून मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या द्वारे दिली। सरकारच्या अहवालानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली। मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा होईल असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला। तसंच जर वेगळं आरक्षण दिलं जाणार आहे तर मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं तात्काळ थांबवा अशी मागणी भुजबळांनी केली। मग ते कुणबीकरण थांबवा ना, आता खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण द्या आणि आमच्यातली घुसखोरी थांबवा। त्याला कामच ते, आता त्याला ते नाव ठेवायचं सवय। जरांगे यांना आयोग मसुदा किती कळतो असा सवाल भुजबळांनी विचारला। त्यांना किती समजतं की बा हे आयोग म्हणजे काय, बिल म्हणजे काय, ऍक्ट म्हणजे कायदा म्हणजे काय। ज्या पार्टीत राहणार त्या पार्टीची ह्यापर्यंत बेजारी होणार। मागासवर्ग आयोग अहवालावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा हल्लाबोल राणेंनी केला। राणेंच्या याच टीकेला मनोज जरांगेंनी आता उत्तर दिलंय। राणेंविरोधात एक शब्दही काढला नाही, मात्र आमच्या विरोधात बोलल्यास सोडणार नाही असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे। निलेश राणे यांनी नारायण राणेंना थांबवावं असं आवाहन जरांगेंनी केलंय। मी त्यांना थांबवा, कारण मला सुद्धा काही मर्यादा येतात। मी कचड्याला लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं। उपोषणावर प्रश्न विचारणाऱ्या राणेंना जरांगेंनी आव्हान दिलंय। उपोषण 4 दिवस करून बघा, कुंकुण हवा निघन ना, मग कळत। तिसऱ्याला बोललं की तुम्ही मध्ये का पडता असं म्हणत जरांगेंनी राणेंना निर्वाणीचा इशारा दिलाय। आपल्या क्षमता आता ऐकून घ्या, ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही। हो, आणि ते आता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोड। ज्यांनी तयारी असणार खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली करा। तुम्ही राजकीय टीका करू नका, आंदोलन हे कुठेही भरकटता कामा नये। ही वक्तव्य आणि इशाऱ्यानंतर राणे विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची शक्यता आहे। धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण द्यायला हायकोर्टानं नकार दिला। धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। अनुसूचित जमातीत आरक्षण या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल 4ही याचिका कोर्टानं फेटाळून लावल्या। राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज धनगड की धनगर यावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल 4ही याचिकांवर कोर्टानं एकत्रित सुनावणी घेतली। यावर राखीव ठेवलेला निकाल कोर्टानं देत सर्व याचिका फेटाळून लावल्या। दरम्यान निकालाचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी हे पार्लमेंटकडे पाठवावं असं जे म्हटलंय त्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि आरक्षणाचा हा लढा चालू राहील। सरकारने आता या बाबतीत सरकारच आता काय करू शकते आणि सरकारने ते करू शकतात, सरकारने ते करावं अशी मी मागणी करत आहे। आपल्या नेत्यांकडे आणि वरिष्ठ पक्षाकडे प्रतिष्ठापनाला केंद्राकडे शिफारस करण्यास भाग पडावं। सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पर्याप्त आम्हाला आधार आहे। धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण द्यायला नकार देताना हायकोर्टानं आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या। यात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, हा अधिकार पूर्णपणे संसदेचा असल्याचं सांगत एक प्रकारे पुढच्या लढ्याची दिशा स्पष्ट केली। भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं इतिहास घडवलाय। त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पटकावण्याचा पराक्रम केलाय। अश्विन राजकोट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी क्रॉलीला बाद करत हा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला। अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पटकावणारा दुसरा भारतीय ठरलाय। याआधी फिरकीपटू अनिल कुंबळेनं हा कारनामा केला। टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 500 विकेट पटकावण्याचा विक्रम उथया मुरलीधरनच्या नावावर आहे। मुरलीधरनं 500 विकेट पूर्ण करण्यासाठी केवळ 87 सामने खेळले, तर कुंबळेनं 500 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 105 सामने खेळले। शेन वॉनला 500 विकेट्स घेण्यासाठी 108 सामने खेळावे लागले। अश्विननं 98 सामन्यात हा विक्रम नावावर केला। त्यामुळे शेन वॉन आणि अनिल कुंबळेपेक्षा कमी सामने खेळत अश्विननं हा विक्रम नोंदवला। रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट पटकावणारा 9वा गोलंदाज तर 5वा फिरकीपटू आहे। टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत। त्यानंतर शेन वॉनच्या नावावर 708 विकेट्स आहेत। जेम्स अँडरसनच्या नावावर 695 विकेट्स आहेत। भारताकडून सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळेने घेतल्यात। कुंबळेच्या नावावर 619 विकेट्स आहेत। आतापर्यंत आपण 4 ते 5 फूट उंचीचा बैल किंवा जास्तीत जास्त 4 किलोचा कोंबडा पाहिला असेल। मात्र तुम्हाला बाहुबली बैल आणि बाहुबली कोंबडा पाहायचा असेल
तर तुम्हाला साताऱ्याच्या लोणंदमध्ये भरलेल्या कृषी महोत्सवाला भेट द्यावी लागेल। सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणीमधील डॉक्टर विद्यानंद आवटी यांच्या मालकीचा बैल सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। या बैलाची उंची तब्बल 6 फूट इतकी आहे। हा बैल खिलार जातीचा असून त्याचं वय 4.5 वर्ष आहे। या बैलाच्या खाण्यावर महिन्याला 50,000चा खर्च येतो। कोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात म्हणजे मोठ्या मापाचा, जास्त लांबीचा आणि जास्त उंचीचा बैल आहे। क्रॉसिंगसाठी एकदम उत्तम अशी जातीवंत पैदास पडते सध्या। आता शेतकऱ्यांना पण फायदा होतोय। तर याच कृषी महोत्सवात तब्बल 6 किलोचा कोंबडा प्रदर्शनात ठेवण्यात आला। कोंबड्याचं वय 12 महिने आहे। तर राजा नावाच्या या बाहुबली कोंबड्याला दररोज मका, भरडा, कोंबडी खाद्य, भुसा, तांदूळ, गहू, बाजरी, दूध हे खाद्य दिलं जातं। की आपल्याकडे येणारे लॉट कसे असतात की एक महिन्याचे 15 दिवसाचे पिल्लं येतात आणि मग ते मोठे झाले की आपण विकून टाकतो। पण आता ही ते एकटाच त्या गोठ्यात असल्यामुळे ते एकटा राजासारखा, त्यामुळे त्याचं नाव राजा ठेवलेलं आहे। या प्रकारच्या विविध प्राण्यांना पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं कृषी महोत्सवात गर्दी करतायत।